अरे अरे थांबा. कुठे स्क्रोल करताय? अरे आज तर तुम्हाला दाखवणार आहे आमच्या इकडची सर्वात स्पेशल गोष्ट, ती म्हणजे दाळबट्टी. तर मित्रांनो, तुम्हाला तर माहिती आहे मराठवाड्यामध्ये सर्वात जास्त आवडती गोष्ट म्हणजे दाळबट्टी. तुम्ही अजूनपर्यंत बघितली का नाही मला माहिती नाही, पण इकडे दाळबट्टी इतकी फेमस आहे की प्रत्येक फंक्शनमध्ये, कार्यक्रमामध्ये दाळबट्टी ही बनलीच जाते. आणि ही बघू शकताय आपले मित्र वगैरे आपले आचार्यसोबत थोडं काय डिस्कशन करत होते माहीत नाही, आणि आपला शिवम भाऊ इतका शिद्दतनं व्हिडिओ शूटिंग करत होता. आणि आपली पब्लिक पब्लिक सोबत एक क्लिक तो बनताय. आणि आमचा विजय भाऊ लग्नानंतर आज पहिल्यांदा नाचताना दिसत होता, आणि इतका भारी नाचला. त्यानंतर आम्ही लागलो जेवण वाढायला, आणि गणेश भाऊ म्हणताय माझं लग्न तर फिक्स झालंय. त्यानंतर आमचा विजू भाऊ इतका भारी पद्धतीने वाढत होता, म्हणत होता याला कॅमेरा बंद करायला लाव रे. मग आमच्या जीवन भाऊनं त्याला मस्त एक बट्टी खाऊ घातली आणि त्याचं अभिनंदन केलं. त्यानंतर मी आपल्या जीवन भाऊचं अभिनंदन केलं, कारण की तो वडील झालेला होता. आणि त्यानंतर आपण सुद्धा जेवायला बसलो, आणि जेवायला बसल्यानंतर एकदम मस्त वरण, चटणी, ठेचा, भात, कांदा आणि मस्त शेव वगैरे भेटली होती. आणि आपले शिवमभाऊ म्हणाले चला आता जेवायला बसा. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा हा ब्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुम्हाला कोणतेही रील वगैरे सिनेमॅटिक व्हिडिओ जर का लागत असेल तर आपल्या शिवम भाऊला कॉन्टॅक्ट करा. त्याचा कॉन्टॅक्ट नंबर आहे हा वरती. जय श्रीराम.